श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा ताईंनो दादांनो, चुकूनसुद्धा या 4 ते 5 वस्तू आहेत त्या वस्तूंची आपल्याला खरेदी करायची नाही आहे. त्या वस्तू त्या दिवशी आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत. या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्या तर आपल्या घराला दारिद्र्य लागतं, गरिबी मागे लागू शकते. संकट जी आहेत, आर्थिक, मानसिक, शारीरिक संकट जी आहेत त्याची सुरुवात होऊ शकते. म्हणून चुकूनसुद्धा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी या काही वस्तू मी तुम्हाला सांगते आहे त्याची अजिबात खरेदी करायची नाही आहे. अक्षय तृतीया 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी बरेचसे लोक खूप काही म्हणजे वस्तूची खरेदी करत असतात, नवीन गुंतवणूक करतात, नवीन गोष्टींची सुरुवात करतात, सोनं नाणं खरेदी करतात, घर बुक करतात, वाहन घेत असतात. तर त्यामुळे अक्षय तृतीयेसारखा शुभ दिवस नाही आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पण मग अशा या शुभ दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात. म्हणजेच एखादा दिवस जितका शुभ असतो ना तितके त्या दिवसाचे शुभ परिणाम असतात. तेवढेच त्या दिवशी जर काही चूक झाली तर त्याचे तेवढेच अशुभ परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात. आणि मग आपण म्हणतो की माझ्यावर अशी वेळ का आली, का असा दिवस आला आहे. तर या दिवशी काही चुका आपल्याकडून होऊन जातात. तर या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, कोणते शुभ करायचं, शुभ मुहूर्त जो आहे तो आपल्याला पाहायची गरज नसते. हा संपूर्ण दिवसच मुळात शुभ आहे. आणि मी जसं सांगितलं, बरेचसे लोक या दिवशी सोनं नाणं खरेदी करतात. पण अनेक वेळा काय आहे ना, काय होतं कळत नकळतपणे किंवा अज्ञानामुळे काही गोष्टी ज्या आहेत तर ते आपण खरेदी करतो, ज्यामुळे आपल्या घराचं मोठं नुकसान होऊ शकतं. माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाऊ शकते. म्हणून कुठली पण गोष्ट करताना आपल्याला दिवस वगैरे, वेळ ही गोष्ट पाहूनच आपण खरेदी करायची आहे. त्या दिवशी शुभ गोष्टीची खरेदी केली तर त्या गोष्टी अक्षयकाळ आपल्यासोबत टिकतात, म्हणजे कधीही संपत नाही. सोनं का खरेदी करतात? कारण सोन्याला बघा किती मान आहे. सोनं हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. म्हणून आपण सोनं खरेदी करतो की जेणेकरून सोन्यासारखी दिवस आपल्या घरी येतील आणि माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो. तर आता कुठल्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे अक्षय तृतीयेच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चुकूनसुद्धा तुम्हाला धारदार वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत. जसं की बघा चाकू, सुरी, त्यानंतर इतर काही कात्री वगैरे अशा धारदार वस्तू ज्या आहेत त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायच्या नाही आहेत. त्यामुळे माता लक्ष्मीला राग येऊ शकतो. आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद वाढू शकतात, अशांतता वाढते आणि मग घरामध्ये एकदा अशांतता, वादविवाद, भांडणं, कटकटी सुरू झाल्या त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी टिकत नाही. तिथे अलक्ष्मीचा वास सुरू होतो. तर त्यामुळे या गोष्टींची नक्की काळजी घ्या. यानंतर लोखंडी किंवा ॲल्युमिनियमच्या वस्तू. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला बघा सोन्याच्या वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. पण आपल्याला या दिवशी काही ॲल्युमिनियमच्या वगैरे लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या नाही आहेत. त्याऐवजी तुम्ही बघा पितळेचं, त्यानंतर तांबे, सोनं, चांदी या वस्तूंची किंवा या धातूंच्या भांड्यांची खरेदी तुम्ही करू शकता. पण तुम्हाला लोखंड आणि ॲल्युमिनियम जे आहे तर ते खरेदी करायचं नाही. यानंतर काळ्या रंगाच्या वस्तू. काळा रंग बघा शक्यतो हा तामसिक ऊर्जेचा आणि काही वेळा नकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. बऱ्याचशा पूजेमध्ये आपण म्हणजे जवळपास 99% पूजांमध्ये काळा रंग जो आहे तर तो आपण वर्ज्य केलेला असतो, तो घालतच नाही. अगदी एखादं 1-2 असे बोटावर मोजण्या इतक्या पूजा आहेत ज्यामध्ये काळा रंग घातला जातो आणि काळ्या रंगामध्ये नकारात्मकता जास्त असते. अशुभ गोष्टी ज्या आहेत त्या काळ्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात आणि काळा रंग जो आहे तो थोडाफार म्हणजे नकारात्मकतेचा एक प्रतीक मानला जातो. तर त्यामुळे अशा शुभ दिवशी आपल्याला काळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या शक्यतो खरेदी करायच्या नाहीत. यानंतर काट्याचे रोपटे. जर तुम्ही अक्षय तृतीयेला एखादं काट्याचं रोपटं किंवा झाड खरेदी करून आणलं तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण व्हायला लागतो. घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग माता लक्ष्मी तिथून निघून जाते. आर्थिक समस्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. मग प्रत्येक झाडाचं काहीतरी महत्त्व असतं. जसं बघा आपण तुळशीची पूजा करतो, औदुंबराला प्रदक्षिणा घालतो, पिंपळाच्या झाडाची पूजा करतो. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी तुम्ही काट्याचं रोपटं, काट्याचं एखादं छोटंसं शोचं, कारण काय आहे आपली सुट्टी वगैरे असते, मग आपण त्या दिवशी नर्सरीमध्ये वगैरे जातो, चुकून
नकळतपणे आपल्याकडून या चुका होऊन जातात. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हे काट्याचं रोपटं वगैरे असं खरेदी करायचं नाही आहे, ठीक आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे लाकडी वस्तू. अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, लाकडाची जी वस्तू आहे तर त्या वस्तूची खरेदी करणं टाळावं. अशा लाकडाच्या वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख शांती जी आहे, सुख शांती समृद्धी घरातली निघून जाते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा त्या घरावर राहत नाही. तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला लाकडी वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत. यानंतर शिळे आणि गोड पदार्थांच्या बाबतीत किंवा खराब झालेले अन्न जे आहे त्या बाबतीत सांगायचं आहे. त्या दिवशी माता लक्ष्मीला म्हणजे आपण जे काही नैवेद्य वगैरे अर्पण करणार आहोत त्यामध्ये चुकून पण काही शिळं अन्न वगैरे असेल किंवा खराब झालेलं अन्न वगैरे असेल, नकळतपणे आपल्याकडून कधीतरी ते दिलं जातं किंवा मिठाई वगैरे अर्पण करतो त्यावेळेस ते व्यवस्थित बघून घ्या. कारण अशा जर वस्तू आपण अर्पण केल्या तर देव जे आहेत ना, तर ते नाराज होऊ शकतात. तर त्यामुळे अशा वस्तू खाणं किंवा ते नैवेद्यामध्ये काहीही देणं, कारण चुकून या चुका होऊन जातात बऱ्याचशा लोकांकडून. म्हणून असे चूक आपल्याला होऊन द्यायची नाही. यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, जुन्या किंवा वापरलेल्या वस्तूंची खरेदी करू नका. यावेळी नवीन गोष्टीसाठी आपण सुरुवात करतो, त्यासाठी हा शुभ दिवस मानला जातो. पण जुने कपडे म्हणा किंवा जुने इलेक्ट्रॉनिक वस्तू, सेकंड हँड आपण काही वस्तू खरेदी करतो, तर त्या घेऊन येऊ नका. शेवटी कितीतरी आपण पैसे देऊन नवीन आणल्या असतात घरी, त्याची पूजा आपण करतो, पण त्या कोणाच्या तरी वास्तूत जाऊन आलेल्या असतात, त्या कोणीतरी वापरलेल्या असतात. तर त्यामुळे ती वस्तू जी आहे ना, तर ती सेकंड हँड असते, ती वापरलेली असते. तर त्यामुळे अशा पवित्र दिवशी तुम्ही काही सेकंड हँड वस्तूची वगैरे खरेदी करू नये. ते चुकीचं मानलं जातं आणि देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मग आपल्यावर राहत नाही आणि मग बऱ्याचशा अडचणी, संकट जे आहेत तर ते यायला लागतात. तर बघा, अशा प्रकारे अक्षय तृतीया हा दिवस तुम्हाला प्लास्टिकच्या वस्तू वगैरे, त्यानंतर काळे कपडे, धारदार वस्तू या गोष्टी घेणं टाळायचं आहे. ॲल्युमिनियमच्या वस्तू आणि या दिवशी बघा, तुम्हाला पैसेसुद्धा उधार द्यायचे नाहीत. आपण बघा, ज्यांच्यासाठी एवढे कष्ट करतो, त्यांच्यासाठी झटतो, ते म्हणजे आपली लक्ष्मी असते, म्हणजे पैसा. तर ते पैसे अशा शुभ दिवशी कोणाला उधार देऊ नका. तुमच्याकडे एखादी व्यक्ती येते, अगदी म्हणजे इमर्जन्सी आहे आणि तुम्हाला खरंच माहिती आहे की काहीतरी हॉस्पिटलायझेशन आहे किंवा काहीतरी अशी इमर्जन्सी आहे की तुम्ही ते पैसे दिल्यामुळे त्यांचे काहीतरी भलं होणार आहे. पण काही लोकांना मग सवय असते, काहीतरी उधार पैसे वगैरे मागतात. अशा शुभ दिवशी अजिबात ही चूक करू नका. आपली लक्ष्मी दुसऱ्याच्या हाती आपण असंच काहीतरी देतोय असं करू नका. आणि संध्याकाळच्या वेळेस तर कधीच आपण पैसे वगैरे कोणाला उधार देऊ नका. तर बघा, शुभ दिवशी काही शुभ गोष्टी जशा त्यांचा आपल्याला लाभ होतो, तसं काही चुकीच्या गोष्टी, अशुभ गोष्टी आपल्याकडून घडल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा होतात. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला या काही नियमांचं पालन करायचं आहे. काही चूक आपल्या हाताने होऊन द्यायची नाही, की जेणेकरून मग अक्षय तृतीयेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.